बघा, धनेश बसने 48 किलोमीटर प्रति तास वेगाने काही वेळा 192 किलोमीटर इतका प्रवास करतो. जर बसचा ताशी वेग पूर्वीच्या 308 पटीने वाढवला तर बस तेवढ्याच वेळेत पूर्वीपेक्षा किती जास्त प्रवास करेल असा प्रश्न. तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. किंवा माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. हा प्रश्न कसा सोडवायचा? हा धनेश 48 किलोमीटर प्रति तास वेगानं काही वेळामध्ये 192 किलोमीटर इतका प्रवास करतो. म्हणजे हे आहे अंतर आणि त्याचा वेग 48 किलोमीटर प्रति तास हा आहे त्याचा वेग. अंतर भागीला वेग बराबर वेळ हे सूत्र आहे. हा भाग जातो लेकरांनो 4 न, म्हणजे 4 तासामध्ये तो 4 तासात तो 48 किलोमीटर प्रति तास वेगाने 192 किलोमीटर अंतर कापतो. लक्ष द्या. आता पुढं गणित काय म्हणते की जर बसचा ताशी वेग पूर्वीच्या 308 पटीने वाढवला, म्हणजे बसचा नवीन वेग काय हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे. बसचा नवीन वेग काय? पूर्वीच्या वेगाच्या 3/8. पूर्वीचा वेग, पूर्वीच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह, चाचीचे ही पद सोडताना नित्य गुणाकार असतो. पूर्वीच्या वेगाच्या 3/8 पटीनं वेग वाढवला म्हणजे किती वाढ होईल वेगात बरं? 8 सकम 48 म्हणजे 6 गुणिला 3 सायंतिरी 18 किलोमीटर प्रति तास वाढ होईल वेगात. मग नवीन वेग किती याचं उत्तर काय? तर पूर्वीचा वेग आणि 3/8 प्रमाणे झालेली वाढ 18. 48 58 8 58 8 66 किलोमीटर प्रति तास हा त्या बसचा आता नवीन वेग. जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं. प्रश्न असा, प्रश्न म्हणजे काय? बस तेवढ्याच वेळेत, कोणत्या वेळेत? ही आहे वेळ. बस तेवढ्याच वेळेत पूर्वीपेक्षा किती जास्त प्रवास करेल? तेवढ्याच वेळेत म्हणजे हीच वेळ 4 तास. आता मात्र नवीन वेगानं बस किती जास्त प्रवास करेल असा प्रश्न विचारला. पहिल्यानं किती प्रवास करेल याचा शोध घेऊ. हा नवीन वेग इथं गुणीला घ्या, वेळ आणि त्याच्यासोबत गुणीला वेग बराबर असते लेकरांनो अंतर. काढण्यासाठीचं सूत्र अंतर बराबर वेळ गुणीला वेग. हा गुणाकार करा. 4 सख 24 2, 4 सख 24 आणि 2 26. हे एकूण कापलेलं अंतर, एकूण अंतर कापेल किती हो? तर 264 किलोमीटर. आपल्याला किती जास्त प्रवास करेल असा प्रश्न विचारला, म्हणून 264 आणि वजा पूर्वी कापलेलं अंतर 192 ही वजाबाकी करायची. 4 मधून 2 गेले सर 2. आता 6 मधून 9 जात नाहीत, 16 मधून 9 गेले 7. इथे देऊन टाका, इकडे 0. 72 किलोमीटर हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. रेल्वे प्रश्न, अंतर, वेळ, वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.